मित्रांनो आत्ताच आपण कात्राबाई देवीचं दर्शन घेऊन खिंडीत आलो. त्या वाटेने आपण रतनगडावरून वरती आलो. आता गोवळदेवाकडे निघालो. मित्रांनो समोर जे झेंडा दिसत आहे ते कात्राबाईचं मंदिर आणि थोडंसं पुढं आल्यावर हा रस्ता खाली आपल्याला कुमशेतकडं घेऊन जातो. कुमशेत म्हणजे कुमशेत मार्गे आपण रतनगड ते पाचरे मार्गे हरिश्चंद्रगड ही वाट आपल्याला इकडून घेऊन जाते. इथून आपण खाली उतरतो. आता आपण समोर जो चाललो आहे ते गोवळदेवच्या दिशेने. समोर जो दिसतोय तो कोंबडा आहे आणि समोर साधल्याचा घाट म्हणतात तो परिसर धोक्यात दिसतोय आपल्याला. समोर जो दिसतोय तो आपला गोवळदेव म्हणजे आजच्या रेंज ट्रेकमधलं तिसरं ठिकाण. आपण त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. कात्राबाई पूर्ण केली. आता गोवळदेवकडे जाऊया. वरती आपल्याला इथून काही गुरं वगैरे चारताना दिसत आहे. तर इथून आपण वरती जाऊया. चला. गोवळदेवच्या बाजूला आपण आलोय. समोर जो दिसतोय तो गोवळदेव आहे आणि इथे बरीचशी लोक आपल्याला दिसत आहेत. एक पाल्यात बनवलेलं सपार आहे. काही गुरं पण आहेत. गुरं बांधण्याची जागा. इथंच राहता का तुम्ही? कुठले गावचे तुम्ही? पावसाळ्यात तिकडचे आहे का कोकणात? गुरांना घेऊन. किती गुरं? आम्ही रतनगडवरून आलो. हां शामराजवरूनच आलो आम्ही सकाळी. आपल्या घरापासून तू मागे रस्ते गेला ना. हां तिकडे जाता का तुम्ही? हा पावसाळा साजून खाली जायचं. आता गुरु कुठे? इथं वरती लाईट वेट सोलरचं. वरती जायला रस्ता कुठून? वर जात असता का नाही? जातो ना. वरती काय मंदिर? मंदिर नाही देवळे. कुठला? गवळदेव म्हणून. हो. आणि इथं ते घर कुठं होते? तिथे खाली आपला गोड गेला ना छोटा वडा गोडीच्या खाली पैसे आतमध्ये काय खावा बनवतात काय? आता नाही किती म्हणजे आता पाणी उघडलंय ना. मग खावा विकायला कुठून आता? काही घर होती ना पाठीमागे. गाईचा का म्हशीचा का मिक्स? त्या झाड म्हणजे वाडा होता. तिथे ना कोण ना एकदा व्हिडिओ मध्ये बघितलं होता. 25 लोकांची रानची व्यवस्था होईल नाही का? बिबटे नाही का? बिबटे आहेत ना. इथं वरती गोवा आहे का राहायला? वरती नाही. मग लोक कुठं राहतात ते फिरणारे येणारे? अरे माझी टेंट लावून राहते इथंच. येणारे पर्यटक येतात. गुफेमध्ये कुठेही जागा नाही. खाली गुफा आहे. त्या गुफेमध्ये एवढं गरम होतं कोणी राहत पण नाही. टेंट लावून राहतात. टेंट पण लागत नाही. राहायला जर लागले तर आले तर वरतीच राहतात. इथंच असं तुमच्या आधारानं आजूबाजूला माता काल परत होते. पाणी तुम्हाला कुठून आणता? पाणी येते वरती का? तिथे खाली इथं नाही. आता शेण बी नेच राहतं का? शेण इथंच. त्याला पण नाही शेती नाही जवळ नाही काय. तुमचं गाव कोणतं? जुन्नर. जुन्नर नाही आपलं. जनावरांच्या गोट्यापासून आपण आता समोर दिसणाऱ्या वाटेने गोवळदेवाकडे वरती जाऊ. ती चढताना आपल्याला बरेचसे असे शिंगाडाची झाडं दिसत आहेत. समोर आपल्याला गुरं पाणी आहे प्यायला आलेलं दिसत आहे आणि त्याच ह्या डोंगराच्या वाटेने आपण ह्या दगडातून गोवळदेवच्या दिशेने वरती चढतोय. थोडीशी खडतर वाट आहे. वाटेतून प्रवास करत आपण या शिखराच्या माथ्यावर पोहोचूया. चढल्यावर अजून वरती एक टेकडी आहे. त्या टेकडीच्या दिशेने आपण जाऊया. मित्रांनो समोरची टेकडी चढून आता आपण एकदम गोवळदेवच्या
स्टॉपवर येऊन पोचलोय आणि इथे आपल्याला मंदिर दिसतंय. हे गवळदेव बाबाचं मंदिर आहे. शिवलिंग दिसतंय, व्हाईट कलर मारलाय. सकाळपासून आपली भटकंती सुरू आहे. आजचा हा सगळ्यात मोठा रेंज ट्रेक आहे. बऱ्यापैकी जे ट्रेकर्स मंडळी आहेत ही 2 दिवसात ही रेंज पूर्ण करतात, जी की सांदनदरी म्हणजे सांब्रद या गावापासून सुरुवात होऊन शिरपुंजेचा भैरवगड इथे संपते, ज्यामध्ये रतनगड येतो, मध्ये कात्राबाई येते. नंतर आत्ता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ते गवळदेव असेल, समोरच असणारा घनचक्कर असेल आणि शेवटी जो आहे तो शिरपुंजेचा भैरवगड. अशी ही रेंज ट्रेक आहे. तर आपण दुपारचे 12:30 वाजलेत आणि आता आपण सकाळीच रतनगड पूर्ण करून कात्राबाई खिंडीतून आत्ता गवळदेवावर येऊन पोचलोय. गवळदेव हे महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखरांमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं शिखर आहे. आणि आत्ता आपण जी इथे मूर्ती बघितली तर ही गवळदेवाची आहे, म्हणूनच या शिखराला गवळदेवाचं शिखर म्हटलं जातं. त्याचबरोबर पुढचा घनचक्कर. आता आपण थोड्याच वेळात खाली जाऊन जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा घनचक्करच्या दिशेने जाणार आहोत आणि त्यानंतर शिरपुंजेचा भैरवगड. अतिशय सुंदर अशी ही रांग. समोरच आता धुकं आहे. तुम्ही तिकडे जर समोर बघितलं तर हे कात्राबाई आहे आणि कात्राबाईनंतर थोडंसं इकडे आल्यानंतर हे जे दिसतंय आपल्याला रतनगड दिसतोय आणि त्याच्याच बाजूला रतनगडाचा खुट्टा आहे. आणि ही जी समोरची जी डोंगर रांग आहे यामध्ये थोडंसं ह्या बाजूला जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराचा मान ज्याला भेटला आहे ते कळसुबाईचं शिखर या ठिकाणी आहे. त्याच्याच बाजूला सह्याद्रीचं त्रिकूट म्हणून जे प्रसिद्ध आहे ते अलंग, मदन, कुलंग असे हे त्रिकूटसुद्धा आहेत. शिंगमूर अशी बऱ्याचशा डोंगररांगा या ठिकाणी आहेत. धुक्यामुळे आपल्याला दिसत नाही आहेत, पण अतिशय सुंदर अशी डोंगररांग आणि बाजूलाच असलेला भंडारदरा जलाशय आणि समोर पाबरगडसुद्धा समोर आपल्याला दिसतोय. अतिशय सुंदर अशी ही डोंगररांग आज आपण या रेंज ट्रेकच्या निमित्तानं पूर्ण करतोय. तर चला आता पुढच्या दिशेने प्रवास करूया. छानपैकी वासरं या ठिकाणी आहेत, सगळी सावलीला थांबलीत, घरात चरायला गेले. खूप सारी वासरं आहेत तिथे, बकरं पण आहेत. आणि आमच्या खाली मस्तपैकी खिचडी भात या ठिकाणी शिजायला टाकलाय. चुलीवर इथं खाली असणाऱ्या या झोपडीत खिचडी भात मस्तपैकी शिजून झाला. पैकी भात झाला. त्या भाताचा टेस्ट घेऊया. इथं सोलरच्या बॅटरी आहेत, मोबाईल बॅटरी चार्ज करण्यासाठी मस्तपैकी चार्ज होतात. परंतु आता मस्तपैकी आपण भातावर ताव मारूया. आता मस्त गुरं आहेत आणि भात. आणि मुलं एक चाकणलं, एक घरी आहे. शेती कामाला अजून लग्न नाही झाली. चाकणला काय काम करतो? कंपनीत. आडनाव काय तुमचं? बारामती. किती वर्षापासून आहे? आम्ही आता महिना होईल. आता वर आलो कोकणला जातात आमचे गुरा. नाही पण तसं दरवर्षी येता का? हा, दरवर्षी. किती वर्षापासून झालं? 7-8 वर्षे. हा का? तुम्हीच का अजून बाकीचे पण येतात? फॉरेस्टवाले काय म्हणत नाही का? फॉरेस्टवाले नाही. फॉरेस्टवाली काय करणार आहे? चारा खाती. लक्ष्मीचा चारा ती लक्ष्मीच खाणार आहे. मित्रांनो, छानपैकी मसाले भाताच्या याच्यावर ताव मारून आणि आता मावशी गाठी नेऊ का? मावशी ही गाठी नेऊ. मावशीने मस्तपैकी आपल्याला काठी दिली आणि
ह्या गुरांचं हे जे ठिकाण आहे इथून आता आपण घनचक्करच्या दिशेने निघाले. पोटभर जेवण झाले. दुपारचे आता 3 वाजले. घोळदेवरून खाली उतरल्यावर इथे एक गुहा आहे, ती बघण्यासाठी आपण आता इकडे चाललो. तशीच तशी मोठी गुफा आहे. असंख्य अशी गुरं, चूल आहे आणि वाटेत जाताना आपल्याला छानपैकी एक पाण्याचा झरा लागलाय. आपण आता पिण्यासाठी पाणी भरून घेऊ. मित्रांनो, गोवळदेवचा असा राऊंड मारून आपण आता थोडंसं खाली उतरून समोर दिसणाऱ्या घनचक्करवर जाणार आहोत. मित्रांनो, आत्ताच आपण गोवळदेव करून ही जी समोर दिसते ती गोवळदेवची खिंड आहे आणि आता आपण परत ह्या खिंडीच्या समोरून घनचक्करकडे प्रवास करतोय. चला. महाराष्ट्रातील दुसऱ्या शिखराकडून महाराष्ट्रातील तिसऱ्या शिखराकडून महाराष्ट्रातील 4थ्या शिखराकडे चलो. मित्रांनो, समोर गोवळदेव आहे आणि ह्या गोवळदेवाला असा ट्रॅव्हल्स मारत आपण ह्या खिंडीत येऊन असं घनचक्करच्या दिशेने वरती चढत आलोय. अजून पण पुढे पहाड आहे, ते आपल्याला सर करायचं आहे. ऊन खूप झालंय. चला, थोडं राहिलंय. असे चालताना आपल्याला जागोजागी असे पाण्याचे साधारणतः डिसेंबर एंडपर्यंत हे संपतील. सध्या नोव्हेंबर सुरू आहे आणि नोव्हेंबर संपल्यानंतर हे पाणी पण आटून जाईल. साधारणतः 1 तासाची चढाई करून गोवळदेव खिंडीतून आपण वरती आलोय आणि वरती आल्यावर अजूनही डोंगर संपत नाही आहेत. खूप विस्तीर्ण आणि उंच अशा ह्या डोंगररांगा आणि ह्याच डोंगररांगेमधलं घनचक्कर, त्याच्या नावामध्येच एक वेगळेपण आहे आणि हे नक्की वरती आल्यावर लक्षात येतं की किती सारे चक्कर ह्या डोंगरावर मारायला लागतात, ते आपल्याला या ठिकाणाहून कळतं. वरती समोर इथे एक गुहा आहे, थोडंसं बांधकाम केलेलं आपल्याला दिसतंय. गुहेपासून आता आपण सगळीकडच्या दिशेने जाऊया. मित्रांनो, आत्ता आपण समोर जे 3 डोंगर बघितले त्याच्याही पलीकडे अजून हा समोर एक दिसतोय आणि त्याच्या पलीकडे अजून एक डोंगर आहे, ते ह्या घनचक्करचं टॉपचं शिखर आहे. अजून एक ट्विस्ट आहे, समोर जो दिसणारा आहे तो सर्वात उंच शिखर आहे आणि परत एकदा विस्तीर्ण असं पठार आणि पुढे अजून एक डोंगर रांग आहे. अतिशय बलाढ्य आणि विस्तीर्ण असा ह्या घनचक्करचा एरिया आहे. बऱ्याच वेळची तंगडतोड करून आता आपण घनचक्करच्या सर्वोच्च माथ्यावर आलो आहोत. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या पाठीमागच असणारा गोवळदेव हे 3ऱ्या नंबर उंचीचं सह्याद्रीतील शिखर, की त्याची उंची 1522 मीटर आहे आणि आत्ता आपण ज्या घनचक्करवर आहोत तर त्याची उंची 1509 मीटर आहे. तर हे 4थ्या नंबरचं शिखर आहे. धोडपच्या अगोदर या शिखराचा सर्वोच्च यादीमध्ये मान मिळतो आणि खरंच त्याच्या नावाप्रमाणेच हे घनचक्कर आहे, कारण खूप साऱ्या डोंगररांगा आणि खूप सारे पायपीट करून आपल्याला या ठिकाणी यायला लागतं. आता समोर जे दिसतं हे संपूर्ण घनचक्करचाच परिसर आहे. समोर जो टॉप दिसतोय तो आहे गोवळदेवचा, की आता आपण सर केलाय. खाली बघा, सांगितल्याप्रमाणे रतनगड आहे, कुटा आहे आणि हे खालचं जे आहे हे भंडारदरा जलाशय. खरं तर ह्या भंडारदरा जलाशयाची एक रंजक गोष्ट करणारा आता राघोजी भांगरे क्रांतिकारक यांच्या नावाने ओळखलं जाते आणि याच्या अगोदर
या धरणाला विल्सन डॅम, कारण त्यावेळेचे मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड विल्सन यांच्या हस्ते या धरणाचं उद्घाटन झालं होतं. त्यामुळे या धरणाला त्यांच्या नावावरून विल्सन डॅम म्हणून संबोधले जात होते. त्यानंतर त्याचा जो जलाशय होता, त्यातले जे इंजिनियर होते ऑर्थर हिल यांच्या नावावरून या जलाशयाला ऑर्थर लेक म्हणून संबोधले जायचे. आणि आता या भंडारदरा धरणाला राघोजी भांगरे जलाशय या नावाने ओळखले जाते. समोरच आता आपण घनचक्करच्या शिखर माथ्यावर आहोत आणि इथून आपल्याला जे भटक्यांची पंढरी म्हणून ओळखला जाणारा हरिश्चंद्रगडचा भाग दिसतो. बारामती शिखर दिसतंय धुरकट. त्यानंतर हा हरिश्चंद्रगडचा बालेकिल्ला आहे आणि हा संपूर्ण हरिश्चंद्रगडाचा परिसर. आणि आपण आता समोर जो दिसतोय तो शिरपुंजाचा भैरवगड, तिथे जाणार आहोत. चला. घनचक्करवरून ह्या सपाट भागातून आता आपण चाललोय ते शिरपुंजाच्या भैरवगडाकडे. अजूनही मोठी चालायची पायपीट आहे. अजून एवढं अंतर चालायचंय आणि मग त्या प्रॉपर जपलं जायचंय. चला. निघाल्यानंतर बराच लांबपर्यंत आपल्याला पायपीट करायला लागते. अजूनही हा समोरची डोंगरांग चढून आपल्याला पलीकडे जायचं आहे. अजून बरंचसं अंतर आहे. खाली उतरून परत वर चढायचं आहे. निसर्डी वाटा इथे व्यवस्थित जाऊया. बराच वेळची पायपीट केल्यानंतर समोर जे विस्तीर्ण पठार दिसते ते आहे शिरपुंजाचा भैरवगड. आणि आता आपण घनचक्कर जिथून सुरुवात होते त्या खिंडीतून, त्या खिंडीच्या जवळ येऊन पोहोचलोय. घनचक्करवरून आपण आता खाली उतरतोय आणि महाराष्ट्रात जसा या शिखराचा 4था नंबर आहे उंचीमध्ये, त्याचप्रमाणे ही जी शिडी आहे ही महाराष्ट्रातली सर्वात उंच शिडी म्हणता येईल. कारण भव्यदिव्य अशी शिडी या घनचक्करवरून आपल्याला खाली भैरवगडच्या खिंडीत घेऊन जाते. आणि खरंच वन विभागाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. एवढी सुंदर अशी शिडी त्यांनी या ठिकाणी बसवली आहे. बघू शकतो या शिडीमुळे उतरणं किती सोपं होतं. आणि समोरच ही आहे भैरवगडाची शिडी. मित्रांनो, आता ही घनचक्करची शिडी उतरून आपण खाली आलो आणि हा शिरपुंजाच्या भैरवगडाकडे जाणारी ही पायरी मार्ग आणि त्यावर लावलेली शिडी. खरं तर इंग्रजांनी इथे देखील या किल्ल्याच्या पायऱ्या उद्ध्वस्त केल्याचे निशाण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि वरती त्यामुळे रेलिंग लावलेले आहेत. वरचा काही पायरी मार्ग ठीक आहे, परंतु हे बघितलं तर सुरुंग लावून तोडलेला हा पायरी मार्ग. मित्रांनो, ही पायरी मार्ग चढून आल्यावर इथे आपल्याला बुरुज दिसतोय आणि हा दगडी पायरी मार्ग आहे. इथे गावातील स्थानिक ग्रामस्थांनी एक कमान उभी केली आहे. आतमध्ये आला आपल्याला पाण्याचे टाके दिसत आहेत. किल्ल्यावर असंख्य अशा पाण्याच्या टाक्या आहे. यावरून आपल्याला अंदाज येईल की इथे चांगला राबता असू शकतो लोकांचा. त्याचं स्थान आहे किल्ल्यावरचं. त्या ठिकाणी आता आपण येऊन पोचलोय. म्हणजे भैरवनाथाचं मंदिर ज्या गुहेमध्ये आहे त्या गुहेच्या ठिकाणी आपण आलो. आता आपण सध्या शिरपुंजाच्या भैरवगडावर आहोत. खरं तर महाराष्ट्रात एकूण 6 भैरवगड आहेत. त्यामध्ये हरिश्चंद्राच्या बाजूलाच 3 भैरवगड आहेत, ज्यामध्ये आता आपण ज्या भैरवगड आहोत ते शिरपुंजाचा भैरवगड, याच्याच बाजूला असलेला कोथळ्याचा भैरवगड आणि भटक्यांचं अतिशय फेवरेट ठिकाण म्हणजे मोरोशीचा भैरवगड, असे 3 भैरवगड आपल्या जवळच्या ठिकाणी आहेत. आणि आता आपण शिरपुंजाच्या भैरवगडावर जिथे आहोत तर तिथे जी भैरवनाथाचं मंदिर आहे खाली गुहेमध्ये, तर त्याच्याच वरच्या बाजूला
आपल्याला विरगळ दिसते. वीर म्हणजे जो वीर सैन्यात किंवा युद्धात मरण पावलाय किंवा गायगुरे राखताना मरण पावलाय, तर त्याच्या स्मरणार्थ ही विरगळ तयार केली जाते. त्यामध्ये कप्पे असतात आणि याच्या चारही बाजूने ही विरगळ आहे, चारही बाजूनी कोरलेला आहे. तर त्या कप्प्यांमध्ये थोडक्यात माहिती सांगायची म्हणजे खालच्या कप्प्यामध्ये तो जो वीर आहे तो कशामध्ये मरण पावला त्याची आपल्याला सांगितलं जातं. हा वीर खाली पडलेला आहे. त्याच्यानंतर वरचा जो कप्पा असतो, ज्या अप्सरा असतात त्या वीराला स्वर्गलोकात घेऊन जातात आणि सगळ्यात वरचा जो पार्ट असतो तर ज्यामध्ये एक आपल्याला शिवलिंग दिसतं, म्हणजे कैलास पर्वतात त्या वीराला तिथे स्वर्गप्राप्ती झाली आणि तो त्या याची कैलास पर्वताची पूजा करतोय असं सांगितलं जातं. तर ही सुंदर अशी विरगळ बघून आता आपण खाली भैरवनाथाचं मंदिर पाहायला जाऊ. पुढे जाईन माग मागे. या गुहेमध्ये आपण आता प्रवेश करतोय. ही इथे 2 गुहा आहेत. तिकडची जी गुहा आहे इथे मंदिर आहे आणि इथे राहण्यासाठीची सुंदर अशी जागा आहे. इथे 15 ते 20 जण आरामशीर राहू शकतात आणि या बाजूला मंदिर आहे. आणि आत्ताच एक 15 दिवसापूर्वी दिवाळीच्या याच्यामध्ये इथे आत्ता यात्रा झाली. भैरवनाथाची मूर्ती इथे कोरलेली आहे. आता नंदी आहेत. मित्रांनो, आत्ताच आपल्याला नावागडावर एक जी विरगळ दिसली होती आणि ही जी विरगळ आहे ही आदिवासी विरगळ आहे आणि जी एक याच्यामध्ये लाकडात कोरलेली असते त्याला वाघदेव म्हणतात. आदिवासी विरगळीचा प्रकार. यामध्ये चंद्रसूर्य आहे, एक घोड्यावर बसलेली व्यक्ती आहे, खाली अजून एक शिल्प दिसतंय. वरती जाताना एक सुंदर असं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी दिसतंय. हे धान्याचं कोठार असण्याची शक्यता आहे आणि आता पाणी साचलंय, बरंचसं मोठं आहे. जसं आपल्या हडसर किल्ल्यावर आहे त्याचप्रमाणे लांबपर्यंत त्याचा विस्तार आहे. कारण याला दरवाजे देखील होते. त्यामुळे सेम अशीच रचना आपल्याला हडसर किल्ल्यावर पाहायला मिळते. पाण्याचा टाका आपल्याला दिसतंय. हे खांब टाका आहे कारण आतमध्ये खांब दिसत आहेत आणि पाणी एकदम पिण्यायोग्य आहे. इकडे आपल्याला मूर्ती दिसते, नंदी आहे, शिवलिंग आहे. आत्ताच पाण्याचा टाका पाहून आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर आहोत आणि इथे हे वेताळाबाबाचं ठाणं म्हटलं जातं ते या टॉपवर आहे. गडाचा पठार आणि त्यावर देखील 3 पाण्याचे टाके आपल्याला समोर दिसत आहेत. असंख्य असे पाण्याचे टाके आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. मित्रांनो, अजून एक किल्ल्यावर शेवटचं एक पाण्याचा टाका आहे, जलकुंभ. आपण बघूया. यात पण पाणी आहे. मित्रांनो, आत्ता आपण शिरपुंजाचा भैरवगडचा ट्रेक पूर्ण केला आहे आणि आपल्यासोबत जे विशेष सहकार्य ज्यांचं लाभलं ते नामदेव दादा आहेत, नामदेव बांडे, साम्रत गावचे आहेत. खरं तर विशेष म्हणजे ते रात्री रेस्क्यूला गेले होते. तिथेच खाली साम्राच्या तिथे असणारा बांधचा सुळका, तिथे काही पर्यटक अडकले होते. तर नामदेव दादाच आपल्याला सांगतील की नक्की काय झालं होतं. एक ग्रुप होता तर त्यांना बाणसुळका क्लाइम्बिंग करत होता. तर त्यांनी क्लाइम्बिंग वगैरे त्यांची चालू होती, पण दुपारच्या वेळेस अचानक मधमाशाने त्यांच्यावरती हल्ला केला. तर एक जण बाकीचे जे खाली होते ते पटापट टेंटमध्ये घुसले. बाकीचे थोडे काय दूर होते तर त्यांना मधमाशाने जास्त हल्ला केला. मधमाशी त्यांना जास्त चावले आणि जो क्लाइम्बिंग करत होता तो वरती होता. तर खाली उतरेपर्यंत त्याला भरपूर मधमाशाने त्याच्यावरती हल्ला केला आणि जवळ त्याला चालता वगैरे काही येत नव्हतं.
तर आम्हाला ओमकार ओक दादा त्यांनी कॉल वगैरे केला की मधमाशाने त्यांच्यावर हल्ला वगैरे केलाय की तुम्हाला रेस्क्यूसाठी जावं लागेल. आणि आमची साम्रात गावामधली एक रेस्क्यू टीम आहे, त्या ठिकाणी आम्ही रेस्क्यूसाठी गेलो आणि त्यांची पूर्ण माहिती वगैरे आम्ही काढली, कुठे आहेत, काय कंडिशन वगैरे आहे, त्यांची पूर्ण माहिती काढून त्यानुसार आम्ही नियोजन वगैरे केलं. बाकीचे आम्ही 4-5 मुलं खाली गेलो आणि एक जण जी रेस्क्यू टीम येणार होती त्यांना आणण्यासाठी त्यांना गावातच ठेवलं. खाली गेलो, त्यांची विचारपूस वगैरे केली आणि स्ट्रेचर वगैरे तयार करून लवकरात लवकर त्यांना कसं वरती आणता येईल असा प्रयत्न वगैरे केला. साधारण आम्हाला मी जेव्हा होते तेव्हापर्यंत रात्रीचे 4 वाजले होते आणि मला यांची ग्रुपची बुकिंग पण होती, रतनगड तो शिरपुंजे भैरवगड ट्रेक. मी त्यांना अर्धेवरती म्हणजे दरीमधून वरती सेफ जागेवरती तिथपर्यंत पोच केला आणि पहाटे 3 वाजता त्यांना सोडून मी ग्रुप म्हणजे रेंज ट्रेकसाठी मी तयार झालो आणि बिना झोपल्याचा आम्ही हा रेंज ट्रेक पूर्ण केला. मित्रांनो, विशेष म्हणजे आम्ही झोपेतच होतो, त्यांच्याच घरी झोपलो होतो रात्री. तर साधारणतः 4 वाजता नामदेव दादा तिथं आला आणि थोडंही नाही झोपता पुन्हा आमच्याबरोबर आज जी रेंज ट्रेक केली आम्ही साधारणतः 25 किलोमीटरची, रतनगड ते शिरपुंजे भैरवगड, त्यामध्ये मध्ये कात्राबाई असेल, त्याच्यानंतर गोवळदेव असेल आणि घनचक्कर असेल. तर हे संपूर्ण पूर्ण करून आम्ही इथपर्यंत आलो. आता खाली उतरणार आहोत शिरपुंजेचा भैरवगड. सोबत त्याची पुतणी उर्मिला, तर तिने देखील हा ट्रेक पूर्ण केलाय आणि सोबत गोविंद जाधव सर आहेत, सरांनी देखील हा ट्रेक पूर्ण केलाय. आपण खाली उतरूया तर सविस्तर प्रतिक्रिया घेऊया. चला कारण आता ह्या खिंडीतून आपण आता खाली उतरतो. आता खाली जाऊन बाकीचा व्हिडिओ घेऊया. सकाळी 5 वाजल्यापासून सुरू झालेला साम्रात गावातला ट्रेक आज शिरपुंजे गावात एंड केलाय. रेंज ट्रेक करण्यामध्ये सर्वात प्रथम साम्रात गावातून आम्ही रतनगड सर केला. रतनगडावरील सर्वात प्रथम अप्रतिम असा कातळात कोरलेला त्र्यंबक दरवाजा, त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला दिसणारा पाण्याचं टाकं, नंतर कोकण दरवाजा आणि पुढे आल्यानंतर राणीचा हुडा, नंतर हनुमान दरवाजा आणि सगळ्यात शेवटी गणेश दरवाजा. आणि प्रवारा नदीचं उगमस्थान बघून आपण खाली कात्राबाई खिंडीत उतरलो आणि कात्राबाई खिंडीनंतर जे महाराष्ट्रातलं सर्वात उंच 3ऱ्या नंबरचं जे शिखर आहे गवळदेव, ते आपण सर केलं. गवळदेववरून पुढे घनचक्कर, अतिशय अप्रतिम अशी डोंगर रांग, विस्तीर्ण पसरलेलं पठार, असं घनचक्करचा सर्वोच्च माथा गाठला. ते देखील 4थ्या नंबरचं शिखर आहे. आणि त्यानंतर घनचक्करवरून सर्वात मोठी शिडी आहे, तिने खाली येऊन शिरपुंजेचा भैरवगड आपण सर केला. तिथे असणारे वास्तू असतील, पाण्याचे टाके असतील, भैरवनाथाचं मंदिर आहे, ते बघून आता आपण शिरपुंजे गावात खाली येऊन पोहोचलोय. आणि मित्रांनो, हा साधारणतः 25 किलोमीटरचा रेंज ट्रेक आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपण याचा चित्रित केलेला आहे. आजच्या प्रवासामध्ये सोबत जाधव सर होते, त्याचबरोबर आपले गाईड जे चांदणदरीतले आहेत, साम्रात गावातले नामदेवदादा बांडे, ते देखील सुंदर असे गाईड आहेत. खूप साऱ्या त्या भागाची माहिती त्यांना आहे. तुम्हाला जरी कधी यायचं असेल तर त्यांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे, त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही रेंज ट्रेक करू शकतात. सोबत उर्मिला देखील होती, ती शूटिंगचं काम करते, तिने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हा ट्रेक पूर्ण केला. जाधव सर होते, जाधव सरांना विचारावं त्यांना काय वाटलं. या ट्रेकचं प्लॅनिंग करत असताना आमची 2 दिवसापूर्वी चर्चा झाली. काही ऍड पडलेल्या होत्या. सगळ्यांचं प्लॅनिंग 2 दिवसाचं होतं. आपण 2 दिवस करूया असा आम्ही पहिल्यांदा विचार केलेलाही, परंतु नंतर थोडंसं एक प्रकाशच्या डोक्यात आलं की आपण 1 दिवसात करून बघायचा का. आम्ही काही तयारच होतो आणि सुरुवात केली. आज सकाळी साधारणतः आम्ही 4 वाजता उठलो, पण 5-5:15 दरम्यान ट्रेकला सुरुवात झाली. सूर्योदय रतनगडावरून पाहिला आणि सूर्योदयाला आम्ही जेव्हा रतनगडावर पोहोचलो तेव्हाच आत्मविश्वास आला होता की आपण हा ट्रेक संध्याकाळपर्यंत कम्प्लीट करूया म्हणून. तर बरोबर 5:15ला तिथून सुरू झालो आणि इथे एक्झॅक्ट 5:15ला म्हणजे 1 मिनिटही जास्त नाही असा आम्ही हा ट्रेक संपवला. सोबत नामदेव दादा खरंच खूप चांगली भूमिका निभावली. विशेष सांगायचं म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या काही पार्टमध्ये आला असेल रेस्क्यू ऑपरेशन बद्दल. आम्ही जेव्हा 4 वाजता अलार्म वाजला तेव्हा हा व्यक्ती नेमकं रेस्क्यू ऑपरेशन कम्प्लीट करून आलेला होता. म्हणजे अलार्म वाजणं त्यांची गाडी वाजणं सोबतच. आल्याबरोबर विचारलं की तुम्ही किती वाजता निघणार आहे, तर आम्ही बोललो आम्हाला आताच निघायचं. आम्ही त्यांच्या झोपीबद्दल विचारलं तर ते म्हणत मी काही झोपणार नाहीये, मी तुमच्यासोबत लगेच निघतो म्हणून. मी त्यांना 3 वेळेस हा प्रश्न विचारला की तुम्ही नक्कीच येणार आहेत का, परंतु 3 वेळेस त्यांचं उत्तर आलं की ओके मी ठाम आहे, मला काही झोपीची आवश्यकता नाही, मी कंटिन्यू करतोय.
आणि तुम्हाला खरं सांगतो, सकाळपासून हा व्यक्ती 5 to 5 म्हणजे 12 तास या माणसानं कुठेही आराम केलेला नाही, कुठेही काही नाहीये आणि आमच्यासोबत हा ट्रेक कम्प्लीट केलेला आहे. म्हणजे एक विशेष अभिनंदनीय गोष्ट आहे. आणि बोलत असताना काही गोष्टी चर्चा झाली, त्यामुळे एक गोष्ट कळली की एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये जसं आपलं एक सहकार्याची भूमिका असते किंवा एक आपल्यावरती एखादी जबाबदारी असं समजून या ट्रेकपेक्षाही रेस्क्यू ऑपरेशनला प्राधान्य देणारी ही व्यक्ती आहे. त्याच्यामुळे त्यांचं म्हणावं तेवढं, करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि करावं तेवढं अभिनंदन सुद्धा कमी आहे. त्यामुळं खूप चांगला अनुभव आला त्यांच्यामुळं, काही गोष्टी शिकायला भेटल्या आणि एकंदरीत ट्रेक खूपच छान आहे. जवळपास 42,000 स्टेप्स पडल्यात, 26 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे, परंतु प्रचंड समाधान आहे आणि छान करण्यासारखा ट्रेक आहे. थँक्यू. सोबत नामदेव दादा आहेत, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आणि या ट्रेकबद्दल थोडक्यात सांगा. माझ्याबद्दल मी साम्राटला असतो. मी ट्रेकिंगचं काम करतो महाराष्ट्र टुरिझमतर्फे. सोबत महाराष्ट्र आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटतर्फे पण गाईडचं काम करतो. आणि त्यानंतरची जी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहे त्यासाठी जे ट्रेकिंगचे काम वगैरे करतो, त्याच्यामध्ये रॉक क्लाइम्बिंगमध्ये बेसिक, ॲडव्हान्स, कोचिंग आणि रेस्क्यू हे कोर्स वगैरे कम्प्लीट वगैरे केले. आणि आजच्या ट्रेकबद्दल सांगायचं म्हटलं तर आमचा अगोदर कॉन्टॅक्ट वगैरे झाला होता की ट्रेक करायचा आपल्याला. अगोदर 2 दिवसाचं ठरल्यानंतर मग 1 दिवसाचा ट्रेकचं नियोजन ठरलं. थोडी शंका होती की ट्रेक 1 दिवसामध्ये करतील की नाही करणार, परंतु जेव्हा प्रत्यक्षात भेट वगैरे झाली आणि ट्रेकला आम्ही सुरुवात केली, नंतर मग सरांचा स्पीड वगैरे बघितला की नाही आपण एका दिवसामध्ये कम्प्लीट करू शकतो, एका ठाम झालं. आणि आता आम्ही बरीच चर्चा वगैरे केली. खूप भारी, म्हणजे दोन्ही सर पण खूप चांगले होते, चांगला सपोर्ट वगैरे केला, बोलणं वगैरे पण मस्त आहे आणि एकदम वेळेत आमचा ट्रेक वगैरे पूर्ण झाला. सोबत ट्रेकमध्ये उर्मिला देखील होती. खरं तर तिने रतनगड वगैरे केला होता, परंतु हा रेंज ट्रेक होता एका दिवसात करायचा, तो तिने केला नव्हता. पहिली शंका होती करणार की नाही, पण अप्रतिम अशी ती पूर्ण हा रेंज ट्रेक आमच्यासोबत आणि एंडपर्यंत आमच्यासोबत ती उत्कृष्ट प्रकारे चालली. तिला बाकीचे माउंटेनिंग वगैरेचे पण कोर्स करायचे आहेत, तर तिला ह्या ट्रेकबद्दल विचारूया की कसं वाटलं. मी साम्राटची आहे आणि बऱ्याच दिवसापासून हा रेंज ट्रेक करायची माझी इच्छा होती आणि ती नामदेव नानांनी पूर्ण केली. म्हणजे ट्रेकचा प्लॅन झाला आणि आम्ही सकाळी 5 वाजता साम्राटवरती स्टार्ट केला आणि खूप म्हणजे भारी बघण्यासारखे आहे. रेंज ट्रेक हा खूप महत्त्वाचे पॉईंट बघायला मिळतात तिथे आणि हा रेंज ट्रेक तुम्ही केला पाहिजे. आणि रेंज ट्रेक जर करायचा असेल तर आपले नामदेव नाना लोकल गाईड तिथे आहेत आणि त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. अहमदनगर म्हटलं तर ही सगळी डोंगर रांग आणि इथेच असणारं सर्वोच्च शिखर कळसुबाईचं ते देखील इथेच आहे. त्याचनंतर आजोबाचं पर्वत असेल, आशियातली सर्वात मोठी दरी असेल, सह्याद्रीचं रत्न ज्याला म्हणतं तो रतनगड इथे असेल, खूप साऱ्या, आणि भंडारदरा जलाशय असेल, खूप साऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगांनी नटलेला हा नगर जिल्हा आणि त्यातला हा अकोले तालुका, त्यात अलंगमरण उदन हे सुद्धा त्रिकूट आहेत. अतिशय सुंदर अशी भटकंती आज आमची झाली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, आपल्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.